नंदुरबारच्या शहादा येथे प्रचारामध्ये चांगली रंगत आले असल्याचे दिसून येत आहे। भाजपचे उमेदवार मकरंद पाटील हे भाजपकडून मैदानात उतरलेले आहेत, तर स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांची जी लढत जी आहे ती होणार आहे। इतर पक्षांची जरी लढत नसली तरी अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांच्याकडनं ही लढत जी आहे ती केली जाणार आहे। नेमकं ही लढत कशा पद्धतीने राहणार आहे, प्रचार कसा सुरू आहे आणि प्रचाराचे नेमके मुद्दे काय आहे या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शहादा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील आपल्यासोबत आहे। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने प्रचार जो आहे तो सुरू आहे, काय मुद्दे आहे नेमकं प्रचारामध्ये प्रामुख्याने? शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहोत। प्रत्येक घरोघरी प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटून प्रचार सुरू आहे आणि आमचे सगळे मुद्दे विकासाचे आहेत। जसं वाढीव पाणी पुरवठा योजना असेल, भुयारी गटार असेल, हद्दवाढ असेल, या गोष्टींना घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत। त्याचसोबत रस्ते आहेत, ओपन स्पेस डेव्हलपमेंट आहे, या इतर गोष्टींनाही आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत आणि मतदारांचे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सर, पण एकंदरीत जरी अपक्ष उमेदवार जरी असले तरी अभिजित पाटील जे आहे ते देखील मैदानात उतरले आहे। एकाच समाजाचे आहे, त्यामुळे समाजाचे मतं डिवाइड होतील किंवा इतर समाजाचा फायदा जो आहे तो नेमकं कोणाला होईल, काय सांगणार? आता निवडणुका समाजावर होत नाही, कारण आपण आता एवढ्याच बिहारच्या निवडणुकीचा निकाल पाहिला असेल की भारतीय जनता पार्टी एनडीएला जवळपास 200च्या वर जागा मिळालेल्या आहेत। तर तसा विचार जर केला तर आता महाराष्ट्रात उभे जातीपातीचे राजकारण राहिलेलं नाहीये। त्यामुळे जो विकास करेल त्याच्या पाठीमागे जनता उभी आहे आणि हाच आमचा विश्वास आहे की जनता आमच्या पाठीमागे राहील। प्रचाराचे नेमकं मुद्दे काय राहणार आहे, कुठल्या प्रचारावर मुद्द्यांवरती आपण निवडणूक लढताय आणि येणारं विजन काय राहणार आहे आपल्याला? नगरपालिकेची इलेक्शन हे स्थानिक मुद्द्यांवरच असतं, जसे की रस्ता, पाणी, गटारी, आरोग्य, त्याच गोष्टींवर आम्ही प्रचार करत आहोत आणि त्याच आम्हाला मतदाराच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। सर, पण राष्ट्रवादीने देखील उमेदवार दिलेला आहे, भाजपचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे आणि अपक्ष असं तीन मिळून निवडणूक लढली जाते। नेमकं कोणाचे आव्हान ते आपल्याला समोर राहणार आहे? आम्हाला राष्ट्रवादीचेच आव्हान राहील, कारण की राष्ट्रीय पक्षाला, ज्या पक्षांना कोणी एवढं मतदान करणार नाही, जे मतदान होईल ते राष्ट्रीय पक्षांना। नेमकं पण आपल्याला जिंकण्याचा आता विश्वास किती राहिलेला आहे आता नेमका? आम्ही 100% जिंकणार आहोत। निश्चितच 100% जिंकणार आहेत आणि राष्ट्रवादीचे जे आव्हान जे ते राहणार आहे, राज्यात जरी सत्तेत असले तरी देखील स्थानिक पातळीवरती आपापच्या पक्षाचं आव्हान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती राहणार असल्याचं बोललं जात आहे। जितेंद्र बैसाने, टी9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।